पिल्लू होतं. आणि रुचीला हा मरलेला मासा सापडलेला आहे. नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आमच्याकडे आषाढी एकादश म्हणजे एक सणासारखाच असतो. सगळे घरामधले सगळे मेंबर उपवास वगैरे धरतात. आणि विशेषतः मी पण त्याच्यामुळेच घरी आलेलो आहे, कारण आषाढी एकादशीला आमच्याकडं मोठ्या म्हणजे विशेषतः आईवडिलांचे पाया वगैरे पडतच असतात. तर आता रुची आवरून ठेवणार होती. आम्हाला जायचं आहे मंदिरात का. काय द्यायचं? तर रुची आणि मी निघालेलो आहे. रुची कुंभ मांजरीला चाललेलो आहे मी मंदिरात. गावात नाही चाललेलो आहे, कारण श्री आणि ते ना गावात गेलेले आणि मग रुची मी मांजरीला चाललेलो. आम्ही एरवी पण मांजरीलाच जातो जास्तीत जास्त. आज परत तिथं चाललेलो आहे. तिथं एक देवीचं मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊन पाय पडायचे आणि घरी यायचं. तर असं आहे, आता चाललेलो आहे आम्ही. मांजरीला जाता जाता आम्ही ना कायम इथं थांबत असतो. का ग रुची, थांबतो ना? काय पाहतो इथं? मासे पाहायला थांबतो ॲक्च्युली आम्ही इथं. पण आता पाणी आम्हाला, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं बघा, आमच्याकडे ऐन पावसाळा चालू असतो आणि पाटाला रोटेशन येतं. पाटाला रोटेशन आलेलं आहे म्हणजे पाणी आलेलं आहे पाटाला. पावसाळ्यातच येतं हे, त्याच्यामुळे भरपूर जमीन उपळतं. आणि ह्या साईडला थोडा जास्त इश्यू होता, त्याच्यामुळे असं कॉन्क्रिटीकरण करून घेतलेलं आहे दोन्ही साईडनी पण. आणि रुचीला आहे ना हा ड्रेस थोडा लेट म्हणजे 2-3 महिन्यानंतर घालायला घेतला होता, पण रुची आत्ताच घालून फिरते, कारण थोडा मोठा येतो म्हणून. चला आता, चल रुची. तर आलेलो आहे मी ह्या तळ्याजवळ. रुचीला यायचं होतं इथं म्हणून थांबलेलो आहे. मी मागे एकदा दाखवलेलं आहे तळ तुम्हाला. आणि रुची तिकडं गेलेली. काय करते तिकडं? तिकडं खराब आहे दीदी, इकडे. शाळेचा आवाज येतो इथं. सुबह सवेरे लेके तेरा नाम प्रभू, हे प्रार्थना चालू आहे. याच्यामध्ये भरपूर मासे. पकडू का? नको, हातात नाही लागणार तुझ ते. लागेल. थांबा. नको 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 यार एकदा. बरं जायचं. रुचीला पाण्यात जायचंय आणि मासे धरायचे. आता बघू कशी मासे धरती. तिथे लय मासे. हे पाहिजे किती लय, म्हणजे लय मासे पाण्यामध्ये. आता मी रुची या साईडला, तुम्हाला ह्या साईडला दाखवतो. मी लय मासे मी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये नाही दाखवू शकत. ते पळून जाता येते लगेच लांब. चला, ओल्ले झाले पाय आता. चल चल दिदू, दिदू पाय ओल्ले झाले, नाही हातात लागणार ते. चल. आणि रुचीला हा मरलेला मासा सापडलेला आहे. काय झालेलं आहे काय मी त्याला, पण असं पोटामध्ये काहीतरी खाल्लेलं आहे याला. हे बघा इथं काहीतरी खाल्लेलं आहे याचं. असा मासा आहे. भरपूर काटे पण आहे. हाताला टच होता एक काटे. चाल दिदे, आज एकादशी आहे. कुठं मासे धरती तू एकादशीचे? गेला, पडला तो. कुठं पडला? टाकला गेला खाली. चाल आता रुची, आता चाल. चाल पुढं, नको जाऊ. मगरमच्छ पिल्लू होतं. मगरमच्छ पिल्लू होता? कुठं? तिथं. मगरमच्छ पिल्लू नाही काळ्यात. नाही होतं, मी आता पाहत होतं. कसं होतं नेमकी? नाही का, तिथं लाईन लाईन काळे काळे होते. मासा असन मोठा. चल, घाल चप्पल घालून. चल आता. अगं नाही लागणार दिदू ते हातात. नाही लागत. चल. छोटे छोटे ते पाय पळून चालले. इकडं किती पाय गेले वळून. लय म्हणजे लय मासे. रुची बिलकुल ऐकत नाही आता. चल ना दिदू, चाल. चाल लवकर, चाल. चल, बस झालं. तळेच पाणी ओढून राहिलं. चल. नाही लागणार आहे हातात तो. चल. नाही प्लीज, नाही काही नाही. चाल.
मी जाई ना गाडीवर निघून, मग जाऊ का? चल घाल चप्पल घालन, चाल चल मी चाललो. हा चल घाल चप्पल आणि चाल लवकर. चल चप्पल घाल, चल. मासे बघून आम्ही आलो मंदिरामध्ये. रुची ॲक्च्युली निघतच नव्हती तिथून. मासे तिला धरायचाच होता एक मासा, आणि मी गाडी चालू केली तेव्हा ती त्या पाण्यातून बाहेर निघाली. नाही तर ती ठाम होती का मला मासा धरायचाच आहे आज. आणि ते पिल्लं आहे ना, माणसं जर गेले ना तर तिथून लगेच लांब पळून जात होते. इथे आपण कुत्र्याचं पाहिलं होतं मी ना, हम्म. ते इथे खेळतात. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही नीट ऐका. तुम्हाला नाही का आवाज येतोय ओरडल्याचा, तर तो आवाज आहे वटवाघुळींचा. तर इथे आहे ना मंदिराजवळ आहे ना एक साधारणतः 400 ते 500 मीटरवर आहे ना एक वडाचं झाड आहे. आणि त्या वडाच्या झाडावर भयंकर म्हणजे भरपूर साऱ्या वटवाघुळी. मी दाखवेल त्या व्हिडिओमध्ये पुढे. मंदिराच्या परिसरामध्ये ना हे कारंजाचं झाड होतं आणि ज्याचे फुलं एकदम भारी दिसत होते. आणि विशेषतः हे झाड आहे ना एकदम हिरवं हिरवं गार होतं आणि फुलं अफलातून भारी होते. वास थोडा कडूच आहे या फुलांचा, पण सावलीसाठी घराजवळ लावण्यासारखं झाड आहे. आणि मी मागे म्हणलो होतो ते हेच झाड आहे. आणि ह्या झाडावर आत्ता सध्या व्हिडिओमध्ये इतक्या प्रॉपर दिसत नाही, पण एक ही वटवाघूळ उडती इथं आणि भरपूर सारे लटकलेलं आहे. येता येता आहे ना रुचीला एक एकटंसं झाड आवडलं होतं. याला काटे नाही आहे, निवडुंग म्हणता याला मराठीत. तर निवडुंगाचं झाड आहे, याला काटे नाही. आता हे घेतलेलं आहे आणि घरी जाऊन लावून बघू. आता उतरलं तर उतरेल. बिना काट्याचं आहे, याला काटेच नाही आहे. तर ती म्हणत होती पप्पा केक्टसचं झाड आहे, केक्टसचं झाड आहे. मग आता हे पान मातीमध्ये लावून बघायचं, उतरलं तर चांगलं आहे. चला आता. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.